नाही, आमची ही कामाची पावती आणि जनतेचा आमच्यावरचा असलेला विश्वास हेच महत्वाची बाब आहे. त्याला कोणी किती आलं तरी काय त्याचा परिणाम होणार नाही, कारण जनतेला माहिती आहे की लोकांच्या सुखादुःखाला रात्री बेरात्री आम्हीच धावतो. आम्ही गाफील राहिलो म्हणजे आमचे पदाधिकारी गाफील राहिले आणि ते युतीच्या हे करत होते. त्यांना अपेक्षा होती की युती होईल आणि त्याच्यामुळे ते गाफील राहिले. आम्हाला ऐन वेळेस तिथं शिट देता आले नाही. बऱ्याच ठिकाणी विरोधी पक्षात बसून पण चांगलं काम होतं. आम्ही कायम विरोधात राहिलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला सवय आहे ती कामं करताना विरोधात असलं की जनतेचे कामं जास्त होतात. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये युतीने एक हाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे शिवसेनेने देखील आपल्या बालेकिल्ल्यात आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत शिवसेनेचे शिलेदार बाळासाहेब बोराट आहे. काल शिवसेनेने देखील एक चांगल्या प्रकारे यश मिळवलं. तुम्ही देखील 8वी टर्म नगरसेवक झाला. काय नेमकं ती भावना होती मला? काही नाही, आम्हाला विश्वास होता की आम्ही निवडून येणार आहे, आमचा पॅनल निवडून येणार आहे. कारण आम्ही जे लोकांच्या कायम जनतेबरोबर आहे, त्याच्यामुळं आमचा चारही जणांचा म्हणजे आमच्या पॅनलचा सगळे सिनियर लोक आहेत. कोणी 4 टर्म, कोणी 3 टर्म, कोणी 2 टर्म आणि माझी 8वी टर्म अशा पद्धतीने असल्यामुळे आमचा विजय हा निश्चित होता. त्याच्यामुळे आम्ही निवडून येणार होतो. बरं, सगळ्या बाकीच्या प्रभागामध्ये शिवसेना भाजपच्या उमेदवारांना विजय मिळाला. मात्र या प्रभागामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकाही उमेदवाराला यश मिळवता नाही आलं. पूर्ण शिवसेने हा बालेकिल्ला काबीज केला. नाही, आमची ही कामाची पावती आणि जनतेचा आमच्यावरचा असलेला विश्वास हेच महत्वाची बाब आहे. त्याला कोणी किती आलं तरी काय त्याचा परिणाम होणार नाही, कारण जनतेला माहिती आहे की लोकांच्या सुखादुःखाला रात्री बेरात्री आम्हीच धावतो. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे चारही जणांना. आणि आजची नाही, गेल्या 91 पासून आम्ही इथं नगरसेवक म्हणून काम करतोय माळवाड्यामध्ये आम्ही. त्याच्यामुळे लोक आम्हाला निवडून जातात. बरं, आपण बघितलं तर सुरुवातीपासून महायुती होईल अशी चर्चा होती, मात्र झाली नाही. युतीने वेगळे लढले आणि शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. मात्र ते स्वबळाचा नारा दिला म्हणून कुठेतरी जागा घटल्या का? नाही 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 नाही. आमच्या आमच्या काही वरिष्ठ लोक आहेत, आमच्या पदाधिकारी पक्षाचे, त्यांच्यामुळं काही चुका त्यांनी यांच्या नादी लागले भाजप आणि राष्ट्रवादीच्या. त्याच्यामुळे ते जागा घटण्याचं कारण आहे. जर यांनी पहिल्या महिनाभर पूर्वी ही तयारी केली असती तर निश्चितच आज शिंदे साहेबांवरचा विश्वास, लाडक्या बहीण योजनेचा परिणाम हा शिंदे साहेबांच्या सर्व उमेदवारांना मिळाला असता. पण ते आमच्या लोकांनी एवढं तिथं हे केलं, लोटांगण घातलं भाजप आणि राष्ट्रवादी पुढं, त्याचा हा परिणाम आहे. नाहीतर आमची सीटं 100% आले असते. 25 सीटं आमच्या आल्या असते. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी भाजपने मुसंडी मारली. भाजपचे उमेदवार जास्त त्याचं निवडून कारणच आहे ना, मी सांगितलं ना, त्याचं कारण आहे आम्ही गाफील राहिलो म्हणजे आमचे पदाधिकारी गाफील राहिले आणि ते युतीच्या हे करत होते. त्यांना अपेक्षा होती की युती होईल आणि त्याच्यामुळे ते गाफील राहिले. आम्हाला ऐन वेळेस तिथं शिट देता आले नाही. बऱ्याच ठिकाणी की जिथं निवडून येणारे सीटं होते तर ते देता आले नाही आम्हाला. त्याचा परिणाम झालेला आहे. नाहीतर आम्ही 25 सीटं तर आरामशीर गेल्या 2018च्या निवडणुकीत अनिल भैया असताना अनिल भैयांनी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो आणि 24 नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस ते एकनाथ भाई होते. लाडके बहिणी योजनेचा फायदा होता. या सगळ्याच ताकद होती. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही निश्चितच 25 जागा जिंकल्या असत्या. पण ठीक आहे, आता आमचं काही आमच्या काही चुका असतील त्याच्यामुळे हा परिणाम झालाय. एकनाथ शिंदेंनी देखील सभा घेतली नाही. दुसरीकडे युतीसाठी तर देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. ज्या पद्धतीने नगरपालिका नगरपंचायतीसाठी एकनाथ शिंदेंनी सर्वत्र सभा घेतल्या, नगरमध्ये सभा झाली नाही. नाही, त्यांचे बिझी शेड्यूल, आमचं बोलणं झालं होतं साहेबांशी. त्यांचं मुंबई, ठाणा, कल्याण या ठिकाणी जे बिझी शेड्यूल होतं त्याच्यामुळे त्यांनी सभा घेता आली नाही. पण त्यांनी आमचे आदरणीय गुलाबरावजी पाटील मंत्री आहेत त्यांना पाठवलं होतं. ते उदय सामंत साहेब पण येणार होते, पण त्यांची सभा कॅन्सल झाली आणि गुलाबराव पाटलांची झाली. पण इथं ऑलरेडी शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. त्यांची एक सभा झाली असती तर अजून वेगळं चित्र दिसलं असतं. हे तर आम्हालाही खंत आहे त्यांची सभा झाली नाही. पण आता ठीक आहे, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर आता चर्चा करण्यात आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करू. आम्ही शिवसेनेचा महापौर बसवणार, शिवसेनेचा भगवा फडकवणार अशा गोष्टी म्हटल्या जात होत्या निवडणुकीपूर्वी. मात्र आता संख्याबळ पाहता युतीचा महापौर होईल. कुठेतरी ती खंत वाटते का मला? नाही, काय नाही, असं काही नाही खंत वाटत. आम्ही विरोधी पक्ष नेता, आम्ही प्रबळ चांगलं काम करू. विरोधी पक्षात बसून पण चांगलं काम होतं. आम्ही कायम विरोधात राहिलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला सवय ती कामं करताना विरोधात असलं की जनतेचे कामं जास्त होतात. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो. राज्यात महायुतीचं सरकार आहे. आता या ठिकाणी स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे या ठिकाणी युती झाली. मात्र जर समजा युतीकडून तुम्हाला पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा काही जर तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर महायुतीमध्ये समाविष्ट होणार का शिवसेना? आमचे तर हा निर्णय वरिष्ठ घेतील ना.
जसं पक्ष सांगेल तसं आम्ही करू. आमचं वैयक्तिक मी बाळासाहेब बोराटे म्हणून मी पक्षाबरोबर पक्षाची बांधिलकी, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करू. बरं, आता शिवसेनेचा बालेकिल्ला तुम्ही इथे साबूत ठेवलेला आहे. प्रभाग 12 मध्ये 4ही नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आता काय पावलं टाकतात? ताकद वाढलेलीच आहे हो. निव्वळ आमचा हलगर्जीपणा. ताकद आहेच आमची. जे तुम्ही जर अभ्यास केला जर त्यांचा, आमचे जे उमेदवार पडले 2 नंबरला अवघ्या थोड्या मतांनी पडलेले आहेत. थोड्या आमचं नियोजन नसल्यामुळं काही गोष्टी म्हणलं ना, सगळ्या आमच्या अतिउत्साही जे पदाधिकारी होते त्यांच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. तर हे होते बाळासाहेब बोराटे. तब्बल 8व्यांदा नगरसेवक पदाचा गुलाल त्यांनी उधळलेला आहे. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.